अजित पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा हा आक्रोश. अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळेस तुम्ही मात्र वेळ चुकवली. निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांनी लेखातून व्यक्त केल्या. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून या भावना व्यक्त. फक्त बारामतीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांच्या या भावना. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. दादांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली अशी भावना. बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडर पिंकी माळीचा मृत्यू. मुंबईमधील वरळीमध्ये पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. साताऱ्यातल्या त्यांच्या तरळगाव या मूळ गावी झाले अंत्यसंस्कार. पोलीस सलामी देत दिला अखेरचा निरोप. मुंबईमधल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी भावुक. बारामतीत अजित पवारांच्या निधनाचे चौकाचौकात बॅनर. शोकसागरात बुडालेल्या बारामतीकरांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती संभाजीनगर कॅनॉट परिसरातील दुकानं आज बंद. दुःख व्यक्त. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. सोलापूरच्या माढ्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. कुर्डुवाडी याशिवाय मोडनेम यासह टेंभुर्णी या बाजारपेठा बंद. सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. इगतपुरीत व्यापारी संघटनेकडून शहर बंदचे हाक. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली. नाशिकच्या लासलगावमध्ये शोकसभेचं आयोजन. सामाजिक राजकीय संघटनांसह नागरिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरच्या निप्ती उपबाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळत अजित पवारांना आदरांजली वाहिली. अजितदादांचं शेतकऱ्यांचं नागरिकांसोबत नाळ जुळलेली असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा. व्यापाऱ्यांकडून या भावना व्यक्त. नागपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या भावना व्यक्त. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणुकीचा प्रचार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहून प्रचाराला सुरुवात.